सगळ्या गावाच्या लेट उठून आत्ताशी आपला इकडं ब्रश चालू होता बर का. सूर्य डोक्यावर आला होता. आता ही गोष्ट जर शहरात घडली ना तर ती नॉर्मल असते, पण गावाकडे लगेचच गल्लीतल्या बायकांची पाथवर दिवसभर चर्चा चालू असती या टॉपिकवर. आता उठलेच एवढी लेट की दरवाजा पण बोलतोय, बाई गेली ना बाहेर तशीच सरळ निघून जा. आता या परिस्थितीत आपल्या सासूबाई जर डेंजर असत्या ना एवढ्या वेळात 10 वेळा भांडे आपटली असती, पण आपल्या सासूबाई पण चांगल्या आहेत बर का. तर पटपट तयार होऊन पहिलं चहा बनवायला घेतला. आलं वगैरे टाकून म्हटलं मस्तपैकी चहा प्यावं, तर चहा पण सगळा उतू गेला. तो पण म्हणत असेल, बाई आता एवढ्या उन्हाचं कुणी चहा पिलं होतं का. तर गॅस वगैरे सगळा पुसून घेतला आणि कसा बसा चहा बनवला. फ्रेश वाटावं म्हणून चहा बनवला होता, त्यानं डबल डोकं दुखायला लागलं. मग म्हटलं फौजी साहेबांना कॉल करावं. चहा कपात वतून घेतला आणि फौजी साहेबांना कॉल केला. त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत चहा पिले. मग थोडंसं डोकं शांत झालं बर का. मग राहिलेली सगळी कामं आहे ना पटपट आवरून घेतली. बाहेर खूप ऊन पडलेलं होतं. मग म्हटलं आज सगळी भांडे बेसिक मध्येच वॉश करावे. सगळं काम आवरल्यानंतर थोड्या वेळ आराम केला बर का. त्यानंतर लगेचच मुलांना आणायचा टाइम झाला. मग काय निघाले त्यांना आणण्यासाठी. त्यांना घेऊन आले बर का. त्यांचं पटपट आवरलं आणि त्यांना स्टडीला बसवलं. क्रिशनी तर आज पराक्रमच केलेला होता. आज सगळ्या बॅगवर पाणी सांडवलेलं होतं. सगळे बुक्स भिजलेले होते. मग काय त्याला म्हटलं बाबा सगळे बुक्स तुझ्या बेडवर ओपन करून ठेव, रात्रभर सुकतील.